नमस्कार, मी गोपाळ गवस. मी अमित कंसे. आम्ही टीम बॅटर हाऊस आहोत आणि बॅटर हाऊसच्या बाबतीमध्ये जर महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आता पोस्ट कोविड जसं लोकांमध्ये जे सुदिंग फूड असतं, जे हेल्दी फूड आहे, त्याच्यामधला एक अवेअरनेस वाढलेला आहे. तो थोडासा गैरसमज असा होऊ शकतो की बॅटर हाऊस हे फक्त एक साऊथ इंडियन फूड आउटलेट आहे. तर ते तसं नसताना बॅटर हाऊसमध्ये आम्ही साऊथ इंडियन प्लस आपलं साऊथ महाराष्ट्र किंवा कोकण रिजनचं जे फूड आहे, जे एकाच प्लॅटरमध्ये जाऊ शकतं, अशा पद्धतीच्या डिशेस आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. तर याच्यामध्ये बेन्ने डोसा, घी पोळी थत्ते इडली, ह्या जशा साऊथ इंडियन डिशेस आपल्या काही हिरो प्रॉडक्ट आहेत. त्याच्याच बरोबरला महाराष्ट्रामधल्या स्पेसिफिकली गोवाचा जो जो किनारपट्टीचा जो भाग आहे, तिथे रसघावणे, आंबोळी, आंबोळी उसळ ह्या सुद्धा आपल्या तितक्याच ताकदीच्या आणि तितक्याच रुचकर डिशेस आहेत, ज्या अगदी पोटाला आरामदायी आहेत. तर त्या थोड्याशा कुठेतरी मध्ये काळाच्या ओघामध्ये थोड्या मागे पडताना दिसत होत्या. तर त्या आम्ही आपल्या समोर इथे सगळ्या ग्राहकांसाठी आणण्याचा प्रयत्न करतो. ऍक्च्युली लॉस्ट रेसिपीज ऑफ इंडिया सारखे झालेले असते. खूप चांगले डिशेस आहेत. आम्ही स्वतः जेव्हा टेस्ट केलं हे डिशेस आणि आम्ही टेस्ट करून पाहिलं की किती सुंदर आणि किती सिम्पल आहे डिशेस. आणि जेव्हा गोपाल पण आम्हाला सांगितलं की या डिशेबद्दल आपण टेस्ट केलं, म्हटलं की किती लाईट आमच्या स्टमकसाठी. आम्ही म्हटलं का नाही आपण ही सेम डिशेस आपल्या मेनूमध्ये का नाही हवे. तर तेव्हापासून आमची टीम, आपले शेफ, आमची पूर्ण टीम पूर्ण जोडली की बाबा सिम्पल सोलफुल फूड जे असतं विदाउट एनी केमिकल, विदाउट एनी इनो, सोडा, एनी काइंड ऑफ प्रिझर्वेटिव्स, अशा टाईपचे आपल्या कॉन्टेंट जे आहे आपलं ते आपल्याला पाहिजे. नो आर्टिफिशियल कलर्स. म्हणजे आपण जेव्हा घरात जेवतो, आपली आई किंवा आपल्या आजी कशी आपल्याला घरासाठी बनवायची नाही का, त्या टाईपचं आपलं कॉन्सेप्ट आहे. जेणेकरून आपण जेव्हा जेवणार आणि आपण जेव्हा येणार इथे आणि खाणार, आपल्या सिस्टमला, आपल्या पोटाला असं वाटलं की वा खाऊन मजा आली, पोट मस्त आहे आणि दुसऱ्या दिवशी पण येऊन खाऊ शकतो. एक इडली खाली तुम्हाला अजून खाऊ शकतो, अजून दुसरी खाऊ शकतो, तिसरी खाऊ शकतो. तर पोटाला खूप लाईट जाईल, अशा टाईपचा कॉन्सेप्ट आहे हा. आणि ह्या कॉन्सेप्ट मध्ये असताना आम्ही जे मेन्यू मध्ये डिशेस आणलेले आहेत, जसं गोपाल म्हटले आता इथे खूप आम्ही सिम्पल डिशेस आहेत आमच्या. पण आमचं ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की एक फॅमिली पूर्ण इथे यावी. जे आपले युथ आहे आपला, जेनझे आहे आपला, जे हॉस्टेलमध्ये राहतात, घराच्या बाहेर पडतात, रोज रोज बाहेरचं जेवण खाऊन खाऊन ते सगळ्यांना माहिती आहे. मला पण ऍसिडिटीचा प्रॉब्लेम झाला तो बाहेर राहण्यामध्ये झाला. आपण घराच्या बाहेर पडतो, बाहेरचं जेवण जेवतो आणि त्याच्यात काय काय पडतं आपल्याला सध्या माहित नाही. तर आपण तो जर्नी आपण घेतलेला आहे आणि तो जर्नी आम्हाला असं वाटतं की जे आपली जे युथ आहेत त्यांना ते ऍसिडिटीचा त्रास होऊ नये, त्यांना तो पोटाचा त्रास होऊ नये, चक्कर येऊ नये, हे सगळं न होण्याचा एक मेन उद्देश, कारण हा एक बॅटर हाऊसचा रिझन आहे. आणि नावामध्ये पण तो आपण बॅटर हाऊस शब्द युज केलेला आहे किती सुंदरतेने. ती राईस बॅटर जो प्रेप मधला आमचा खूप महत्वाचा भाग आहे, तोच या दोन्ही क्विझिन स्टाईल्सना जोडतो. साऊथ इंडियन क्विझिन स्टाईल आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत बऱ्याच वर्षापासून. आता ती ग्लॅमराईज झाली चांगल्या पद्धतीने. आणि आपलं कोकण आणि गोवा रिजन मधलं जे काही फूड आहे त्याच्यामधला सुद्धा हा एक कॉमन धागा आहे. तर त्याच्यामुळे आम्ही हे नाव बरोबर दिलं. तर नाव आम्हाला खूप चांगलं वाटलं तेव्हा, म्हणून बॅटर ही जी गोष्ट आहे, जे सर्व आपले जे प्रोडक्ट्स आहे याच्यामध्ये, ते याच्यात बॅटर हा एकदम कॉमन एलिमेंट आहे, फॅक्टर आहे. म्हणून आपण हा बॅटर हाऊस हा नाव आपण घेतलेला आहे. आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे आपण जेव्हा आपण हे सगळं जे आपण खातोय आपण बाहेरचं, आपल्याला ती फील नाही आली पाहिजे की आपण बाहेर आलो. आपल्याला हे नेक्स्ट होम आहे. आपण पूर्ण फॅमिली सगळं, आपले रिलेटिव्ह सगळं आपले फंक्शन इथं करू शकतो. आपला खूप मोठा सेटअप आहे इथं. अराउंड 35-40 लोक फक्त वरती एसी रूम मध्ये आपण बसू शकतो. खाली आहे बसण्याची जागा, बाहेर पण आपल्याला जागा आहे इव्हनिंगसाठी. तर एकंदरीत आपला पूर्ण फॅमिली सेटअप जो आहे आपला, गेट टुगेदर, किटी पार्टीज काय म्हणा, आपण सगळ्यांसाठी ओपन आहोत. हा आपलं सगळ्यांचं प्लीज हार्दिक स्वागत आहे आमच्याकडे. प्लीज या, आवर्जून या, आपल्या मित्रांना घेऊन या, आपल्या फॅमिलीजला घेऊन या. आणि जे यंगस्टर्स आहेत प्लीज आमच्याकडे येऊन एकदा टेस्ट करा. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित पडेल की हा ऍक्च्युली जे डिशेस आहेत किती चांगले आहेत आपल्यासाठी. गोपाल असं म्हणतात की सोलफुल डिशेस आहेत आणि आपल्या सिस्टमसाठी चांगलेल्या आहेत. त्या गोष्टी आपण सगळं गृहीत धरलेल्या आहेत. कोणते डिश नागरिकांना जास्त आवडतात? मला अशी अपेक्षा आहे, जो काही आतापर्यंतचा आमचा अभ्यास झाला किंवा ज्या काही आमच्या ट्रायल्स झाल्या
एक माझ्यासाठी सरप्राइझिंग गोष्ट अशी होती की मी असं थोडंसं गृहीतक धरलं होतं. मी जेन्झीला अगदी काय म्हणू शकतो रूल आउट नव्हतं केलं. माहिती होतं की ते येणार. पण मधल्या काळामध्ये असं झालं ना की आम्हाला जास्त चांगला रिस्पॉन्स त्यांच्याकडून मिळाला. हा. की जे जे पिझ्झा, बर्गर किंवा इतर जे काही फास्ट फूड खाणारी जी जनरेशन आपण म्हणतो ना त्यांना, पण त्या जनरेशनने आम्हाला ह्या सगळ्या ट्रायल्सच्या प्रोसेसमध्ये खूप चांगला रिस्पॉन्स दिला. आणि ज्या आम्हाला असं वाटतं की या सगळ्यामध्ये रस घावणे म्हणून जी डिश आहे किंवा आंबोळी उसळ जी डिश आहे, ह्या डिशेस त्याच्याबरोबरला बेन्ने डोसा तर आजकाल सगळ्यांना खूप कॉमनली माहीत झालेला आहे. त्याचं पण एक वेगळेपण आपल्याला इथे बघायला मिळेल. त्याच्या बरोबरीला जसं आता एक थोडंसं एक चलन आहे की साऊथ इंडियन फूड खाल्लं की फिल्टर कॉफी झालीच पाहिजे. पण ज्या वेळेला आता आता हा जो समर चालू झालेला आहे, तर त्याच्यामध्ये फिल्टर कॉफी तो जो काही प्रघात म्हणू शकतो आपण, तर त्याला नेमकं कसा पर्याय द्यायचा. तर आम्ही जी सॉफ्टी आईस्क्रीम असते तिच्यामध्ये फिल्टर कॉफीचा फ्लेवर आणलेला आहे. तर हे काही ठळक आपण एक उदाहरणं येऊ शकतो या डिशेसमध्ये. इव्हन उकडीचा मोदक आजकाल काही ठिकाणी आपल्याला मिळतोय, पण उकडीचा मोदक विथ रस हे एक वेगळं कॉम्बिनेशन तुम्हाला इथे ट्राय करायला मिळेल. आपला ऍड्रेस काय असेल त्यांच्यासाठी? आपलं इथे रावेतमध्ये एस बी पाटील रोड, एस बी पाटील रोडच्या अगदी सुरुवातीला जिथे स्पाईन रोड जो आहे आपला, किवळेचा एक्सप्रेस हायवे टू भोसरी जो स्पाईन रोड झालेला आहे, त्याच्यावरून एस बी पाटील रोडसाठी आपण वळालो की लगेच मस्की वस्तीवरती आपलं आउटलेट आहे. एस डी पाटील रोड मध्ये वॉटर टँकच्या एक्झॅक्टली अपोजिटच आहे आपण आहोत. सर्वात पहिला आपला रेस्टॉरंट आहे. खूपच ओपन एरियामध्ये आहे, चांगली हवा आहे, नेचरच्या एकदम जवळ आहे. तर प्लीज या, आवर्जून या. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आम्ही सगळे ॲज अ टीम सगळ्यांचं वेट करत आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.